स्वागत आहे मित्रांनो SB रिसर्च किड्समध्ये। आजची गोष्ट आहे बिरबलच्या अशा युक्तीची ज्याने बादशहा अकबराला थंडीतही घाम फोडला। कडाक्याची थंडी पडली होती, पाणी सुद्धा बर्फासारखं गार झालं होतं। अशातच अकबराने बिरबलाला एक खोडकर आव्हान दिलं। बिरबल, जो कोणी या गोठलेल्या तलावात रात्रभर गळ्यापर्यंत पाण्यात उभा राहील त्याला मी 100 सोन्याच्या मोहरा देईन। आहे का कोणी असा ध्येयवेडा? एका गरीब माणसाने हे आव्हान स्वीकारलं आणि तो रात्रभर त्या बर्फाळ पाण्यात उभा राहिला। सकाळी तो बक्षीस मागायला आला तेव्हा अकबराने विचारलं, इतक्या थंडीत तू जिवंत कसा राहिला? काय गुपित आहे तुझं? महाराज, दूर महालावर एक छोटासा दिवा जळत होता। मी रात्रभर फक्त त्या दिव्याकडे बघत राहिलो। काय म्हणजे तू त्या दिव्याच्या उष्णतेमुळे वाचलास? हे तर फसवणूक आहे, तुला बक्षीस मिळणार नाही। बिरबलला हे बघून खूप वाईट वाटलं। त्याने ठरवलं अकबराला आता खिचडी शिजवूनच दाखवायची। दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आलाच नाही। अकबर स्वतः त्याला शोधायला बागेत गेला आणि काय आश्चर्य! बिरबल, हे काय वेडेपण आहे? तू खिचडीचं भांडं इतक्या उंच झाडाला टांगलं आहेस आणि खाली जमिनीवर एवढासा दिवा लावला आहेस। अशी खिचडी कधी शिजणार का? महाराज, जर मैलोदूर असलेल्या महालातल्या दिव्याने तलावातला माणूस उबदार राहू शकतो तर मग या जवळच्या दिव्याने माझी खिचडी का नाही शिजणार? अकबराला आपली चूक उमजली आणि त्याने त्या गरीब माणसाला बक्षीस दिले। आजचा बोध, केवळ ताकदीपेक्षा बुद्धी आणि योग्य तर्काचा वापर केला तर कठीण प्रसंगातही न्याय मिळवता येतो। कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच गोष्टींसाठी SB रिसर्च किड्सला नक्की सबस्क्राईब करा।